एकनाथ शिंदे विरुद्ध नाईक हा वाद टोकाला गेला असताना पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक हे दोघे ठाण्यात एकाच कार्यक्रमाला एकाच स्टेजवर एकत्र असणार आहेत आणि यामुळे या कार्यक्रमात शिंदे सेना विरुद्ध नाईक सेना असा वाद पाहायला मिळणार अशी जोरदार चर्चा आहे। कारण गेली 2 वर्ष गणेश नाईक हे विरुद्ध एकनाथ शिंदे वादात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील टोकाची टीका केलेली आहे। यामुळे आजच्या कार्यक्रमात दोघांचे कार्यकर्ते नेमकं काय करतात, इथे पासून ते दोन्ही मंत्री आपल्या भाषणात एकमेकांचा समाचार घेतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानं अभिजात भाषा सप्ताहानिमित्त ठाण्यात अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय। याच दरम्यान गणेश नाईक यांनी एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती। त्या टीकेवर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं होतं। त्यावर पुन्हा गणेश नाईक यांनी पलटवार केलाय। नाईक साहेबांना माझं मी साहेब आजही म्हणतोय, एक इशारा आहे की आपण ज्येष्ठ आहात, अशा पद्धतीची वक्तव्य केली तर नाईलाजाने आम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने बोलावं लागेल। सर्वसाधारण कार्यकर्ता, सर्वसाधारण महिला आघाडीचे आमचे कार्यकर्ता, युवा सेनेचा कार्यकर्ता तुमच्या विरुद्ध बोलेल। तुमच्या ह्या वयाला ते न शोभणारं आहे, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। तेव्हा गणेश नाईक 90ला आमदार झालाय, आता 2025 आहे, म्हणजे किती वर्ष झाली? 35 वर्ष। आता गणेश नाईकच्या आयुष्यामध्ये किती आले आणि किती गेले, काही लोकांना नाव पण आठवत नाही। काय बोलतो मी? आणि अजून मी अहंकार सांगत नाही, मी मेंटली फिट आहे, फिजिकली फिट आहे, सोशली पॉलिटिकली गरजे एवढा इकॉनॉमिक फिट, माझ्या गरजे एवढे पैसे माझ्याकडे आहेत। आपल्याकडे ढिगण्या पडलेली 2 नंबरचे ईडीच्या धाडी पडतील, ITच्या आणि CBIच्या, याच्याकरता आपल्याला काही चिंता नाही आहे त्याची। त्यांनी आपल्या छातीवर हात ठेवून किंवा डोक्यावर हात ठेवून किंवा ज्या परमेश्वराला तुम्ही मानता त्या परमेश्वराची आण घेऊन किंवा त्याच्यावर हात ठेवून आपल्याला दुसऱ्याला नालायक म्हणण्याचा अधिकार आहे का? ज्यांची स्वतःची योग्यता, लायकी यापूर्वी नवी मुंबईपुरती मर्यादित होती, माहिती होतं, परंतु त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला, अख्ख्या हिंदुस्थानाला कळलेलं आहे। त्यांनी एखाद्यावर अशा पद्धतीने आरोप करणं चुकीचं आहे। मी काय बोललोय, जो आपल्या कर्तव्याशी बांधिलकी ठेवून लायक पद्धतीने काम करत नाही तो नालायक। आणि माझ्या काय व्हिडिओ असताना सगळ्या फ्लॅश करा, आत्ताच करा, त्या वाट कशाला बघता? गणेश नाईक प्रिपेअर। माझ्या आयुष्यात मी केलेलं पाप खांद्यावर घेऊन जाईल, दुसऱ्याच्या खांद्यावर देणार नाही। तर उदय सामंत यांनी याच मुद्द्यावरून नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केलाय, पाहूयात। रिझल्ट विधानसभेला जर तुम्ही बघितला तर आम्ही सगळे डिस्टिंक्शन मध्ये पास झालेलो आहोत, काठावर नाही। याची नोंद काही लोकांनी घेतली पाहिजे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भाजपबद्दल काही लोकांची एवढी निष्ठावान झालेली आहेत, तिथं विधानसभेला काय झालं याचं आत्मचिंतन पण काही लोकांनी करणं गरजेचं आहे। सरन्यायाधीश भूषण गवईंसोबत फोनवरनं बोलणं झाल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली आहे। यावेळी त्यांनी गवईंवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आणि हल्ल्याला प्रत्युत्तर देताना गवईंनी दाखवलेल्या सहनशीलतेचं मोदींनी कौतुक केलं। मुख्यमंत्री फडणवीसांनी सरन्यायाधीश गवईंवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध केला। ट्विट करत फडणवीसांनी बूट फेकलेल्या कृतीचा निषेध केला। बिहार विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय। बिहारमध्ये 2 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान होईल, तर 14 नोव्हेंबरला मतमोजणी। मुंबई महापालिका निवडणूक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता आहे। प्रभाग रचना आज अंतिम करण्यात आली आहे। ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रभाग आरक्षण जाहीर होईल। आगामी महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली, तर मतविभाजनाचा फायदा घेणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले।
वनमंत्री गणेश नाईक यांनी चौथ्यांदा जनता दरबार घेतला. स्थानिक समस्यांवरून त्यांनी पुन्हा एकनाथ शिंदेंवरती टीका केली, तर ठाणे पालिका बिल्डर लॉबी चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. नवी मुंबई महापालिकेतील सत्तेवरनं भाजप आणि शिवसेनेत जुंपली. विधानसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं, येत्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत सुद्धा जनता दाखवून देईल असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी अप्रत्यक्षपणे गणेश नाईकांवर टीका केली. नारायण राणेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. भेटीत राणेंनी राजन तेलींची तक्रार केल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणाचे नितेश राणे सूत्रधार असल्याचा तेलींचा आरोप आहे. कार्तिकी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार आहे. मंदिर समितीच्या वतीनं पूजेचं निमंत्रण देण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये किंवा मग कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली. निलेश घायवळच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. घायवळच्या घरातनं सोनं, चांदी आणि रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसंच घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर येते. नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संताप व्यक्त केला. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली. मनमानी चालणार नसल्याचा इशारा शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिला. चंद्रकांत पाटलांनी उपेंद्र कोठेकर यांची भेट घेतली. यावेळी रवींद्र धंगेकरांच्या आरोपांवरती चंद्रकांत पाटलांनी बोलणं मात्र टाळलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका शाळांमध्ये इस्कॉन संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या जेवणाची पालकमंत्री संजय शिरसाटांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवणानंतर त्यांनी कौतुकही केलं. मनोज जरांगे यांनी पोकळ धमक्या देणं बंद करावं असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केलं. जो आमदार, खासदार, मंत्री ओबीसीच्या मंचावरती येतो त्याला मनोज जरांगे शिवीगाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला. छत्रपती संभाजीनगरात अनुकंप आणि लिपिक पदावरील उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कोल्ड्रिफ्ट सिरपमुळे लहान मुलांची प्रकृती बिघडल्याचं प्रमाण वाढलंय. मध्य प्रदेशातील 16 ते 18 मुलांवरती नागपुरात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 9 मुलांचा मृत्यू झालाय, तर महाराष्ट्रात सुद्धा कोल्ड्रिफ्ट सिरपवर बंदी घालण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या 3ऱ्या धावपट्टीसाठी जमीन अधिग्रहणाला सुरुवात झाली. त्यामुळे विमानतळावरती 15 वर्षांसाठी वाहतुकीची अडचण दूर होणार आहे. पनवेल शहर आणि उल्वे पोलीस ठाण्याचं विभाजन करण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नवीन पोलीस ठाणे देण्यात येणार असून त्यामुळे 218 नव्या पदांची निर्मिती होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात नवीन 108 पदं निर्माण होतील. पुण्याच्या चाकण, शिक्रापूर आणि पुणे अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. तातडीनं वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाहतूक कोंडीवर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. घाटकोपरच्या पारशीवाडी विभागात एका समाजकंटकानं 3 जणांवरती चाकूनं हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद अली शेख असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. बोईसर जवळच्या सरावली ग्रामपंचायत कार्यालयातच तुंबळ हाणामारी झाली. ग्रामपंचायतीतील लिपिक आणि उपसरपंचामध्ये हाणामारी झाली असून हा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला. पालघरच्या वाडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय. 50,000साठी 14 वर्षीय मुलीची आजीकडूनच विक्री करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात 6,861 मतदार अर्ज रद्द केल्याचं तपासातनं पुढे आलंय. तसं जिल्हाधिकारी विनय गौडांनी म्हटलं, तर मात्र याबाबत राजुरा पोलीस पुढील तपास करणार असल्याचं ते म्हणाले. अकोल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. सरन्यायाधीशांवरती बूट फेकल्याच्या कृतीचा आंदोलनातनं निषेध करण्यात आला. तर मध्यवर्ती बस स्थानकासमोर पक्षाला काळे झेंडे दाखवून संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिल्लोडमध्ये मंगेश साबळे यांनी उपोषण केलं होतं. मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी आज उपोषण सोडलं. त्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर सादर करण्याचं आश्वासन सावेंनी दिलं आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळाला. मंगेश साबळेंनी अखेर उपोषण सोडलं.